6th मॅथ 6वी गणित बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट मीन्स मूलभूत संकल्पना इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मीन्स भूमितीतील मूलभूत संकल्पना. In the previous two video we have learned about basic concept in geometry as a point, as a line segment and line. This is a point. This is a point P. With a sharp pen, pencil, we can draw a dot, and this dot is called a point. A point is denoted by a dot. आपण शार्प पेन पेन्सिल न आमचा टोक काढतो आणि त्या टोकाला त्या ठिपक्याला आपण काय म्हणतो बिंदू म्हणतो. बिंदू P. आता बिंदू P आणि बिंदू Q च्या दरम्यान असलेल्या असंख्य बिंदूच्या समुच्चयाला काय म्हणतो आपण लाईन सेगमेंट म्हणतो. म्हणजेच रेषाखंड. म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान असलेल्या असंख्य बिंदूच्या समुच्चयाला काय म्हणतो आपण लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड म्हणतो आपण. मग देयर इज अ लिमिट बिटवीन टू द बोथ एंड टू पॉइंट. ते दोन अंत्यबिंदू आहेत, एंड पॉइंट आहेत. त्या दोन बिंदूच्या दरम्यान असलेल्या बिंदूला काय म्हणतो लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड म्हणतो. म्हणजे रेषाखंड हा रेषाखंड या रेषेचा भाग आहे. सपोज दिस इज द ए बी लाईन और एल लाईन. आता ए बी ए पासून बी पर्यंतच्या भागाला काय म्हणतो आपण लाईन सेगमेंट. म्हणजे रेषाखंड हा रेषेचा काय आहे भाग आहे. आणि रेषा कशी असते दोन्ही बाजूला अमर्याद असते. देयर इज इन अनलिमिटेड बिटवीन द बोथ एंड दिस इज अ लाईन and this unlimited we show with the arrowheads. These are arrowheads. When the line segment is infinite to the both end, this is called a line. म्हणजे ह्याला काय म्हणतो रेषा. बिंदूला लांबी रुंदी आकार नसतो. लाईन सेगमेंट रेषाखंडाला लांबी असते. रेषेला आपण रेषाखंडाची लांबी मोजू शकतो. लाईन सेगमेंटची लांबी मोजू शकतो पण रेषेची लांबी मोजू शकत नाही कारण रेषा कशी अमर्याद असते आणि त्यासाठी आपण बाणाची टोक करतो. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट रेज. आज आपण रेज म्हणजे किरण म्हणजे काय ते पाहणार आहोत. तशी दिस इज अ पॉइंट बी. दिस इज अ पॉइंट बी अँड सी हियर दिस इज अ पॉइंट सी. When we join the point B and C by line, then we get a line segment BC. ज्यावेळेस दोन पॉइंट आपण एका रेषेने जोडतो रेषाखंडाने जोडतो तेव्हा त्याला काय झाला रेषाखंड झाला. हा लाईन सेगमेंट झाला. दिस इज अ लाईन सेगमेंट. हा काय झाला रेषाखंड BC. लाईन सेगमेंट BC. दिस इज अ लाईन L, लाईन AB, लाईन सेगमेंट PQ. दिस इज अ पॉइंट म्हणजे हा बिंदू P आहे, रेषाखंड PQ आहे, रेषा AB आहे किंवा रेषा L आहे आणि रेषाखंड BC आहे. When we make at one end infinite, when to the line segment, at the end of this line segment, we make infinite by making row heads. जेव्हा आपण ह्या रेषाखंडाला एका एंडला आपण रो हेड टाकल्यावर एका बाजूला कसा झाला तो अनलिमिटेड इन्फायनाइट झाला. एका बाजूला कसा झाला लिमिटेड झाला. दिस इज द ओरिजिन ऑफ अ रेस. ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू आहे आणि हा काय अंत्यबिंदू आपण सांगू शकत नाही. When a line segment is at one end is the origin, at another end is infinite, then this is a race. जेव्हा रेषाखंड एका बाजूला मर्यादित असतो तो आरंभ बिंदू असतो. दिस इज ओरिजिन पॉइंट. आणि एका बाजूला कसा असतो इनफायनाइट असतो. वी हॅव शोन विथ द arrowhead. दिस इज कॉल्ड अ रेज. रेज इज at one end is a end point. It's origin limited and other end is unlimited infinite. This is a race. This is a race. Point P, line segment
with the at the both end there is a limits. Line at the both end there is unlimited. रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित असतो, दोन्ही बाजूच्या दरम्यानच असतो. रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते आणि किरण एका बाजूला मर्यादित असतो आणि एका बाजूला अमर्याद असतो. आपण वाचन कसं करतो? रेज बीसी, आपण ओरिजिन पासून त्या आरंभ बिंदूपासून इकडे वाचन करतो. रेज सीबी वाचन चुकीचं आहे. रेज बीसी म्हणजे किरण बीसी असं आपण वाचन करू शकतो. एका बाजूला मर्यादित, दुसऱ्या बाजूला अमर्याद असलेल्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण? रेज म्हणजे किरण म्हणतो. काय म्हणतो? किरण म्हणतो. आणि ह्या एका बाजूला मर्यादित भागाला काय म्हणतो आपण? ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू म्हणतो. आणि हा काय आहे? रेज आहे. रेज बीसी. बघा, आणि कुठल्या टोकाला आपण एखादी पॉइंट काढला, बिंदू काढला, त्याला आपलं डॉट काढला, ठिपका काढला, त्याला काय म्हणतो? बिंदू म्हणतो. दोन बिंदूच्या दरम्यानच्या भागाला आपण लाईन सेगमेंट म्हणतो, रेषाखंड म्हणतो. रेषाखंड हा रेषेचा भाग असतो. जेव्हा दोन्ही बाजूला अमर्याद असते रेषाखंड, तेव्हा त्याला आपण लाईन म्हणतो, रेषा म्हणतो. एका बाजूला मर्यादित, दुसऱ्या बाजूला अमर्याद असते, त्याला आपण काय म्हणतो? रेज म्हणतो. म्हणजे काय म्हणतो? किरण म्हणतो. लेट अस सी इन अ बुक, इन अ डायग्राम. लुक ऍट द पिक्चर्स. लुक म्हणजे पहा, ऍट द पिक्चर म्हणजे चित्राकडे पहा. इन आवर बुक्स. Look at the picture. See here. This is a sun. This is a picture of sun. And this is a picture of battery, torch. See here. In this picture, this is the sun. This is a sun. And this is a torch. What do you see? तुम्ही काय पाहिलं? See here. What do you see? तुम्ही काय पाहता? ह्याच्यात काय पाहता? See here. Rays starting from the sun. Rays म्हणजे किरण. Starting म्हणजे सुरुवात होतात. From the sun म्हणजे सूर्यापासून किरण निघतात. बघा, see here. This is the sun and these are rays in a spherical shape. These are rays starting from the sun. म्हणजे किरण सूर्यापासून काय होतात? निघतात, बाहेर पडतात. रेज. व्हॉट डू यू सी? तुम्ही काय पाहता? रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन म्हणजे सूर्यापासून किरण सुरू होतात आणि गो फॉरवर्ड पुढे जातात. इन ऑल डायरेक्शन म्हणजे सर्व दिशेने. इन ऑल डायरेक्शन म्हणजे सर्व दिशेमध्ये. रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन अँड गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन. सूर्यापासून किरण सुरू होतात आणि सर्व दिशेत पुढं जातात. द रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन अँड गो फॉरवर्ड म्हणजे पुढे जातात. इन ऑल डायरेक्शन म्हणजे सर्व दिशेला. इन नॉर्थ, इन साऊथ, इन ईस्ट, इन वेस्ट, इन ऑल डायरेक्शन द रेज गो फॉरवर्ड. द रेज स्टार्ट फ्रॉम द सन अँड गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन सर्व दिशेला जातात. Light rays from the torch also start from a point and go forward continuously in one direction. See here, light rays. This is a torch. This is a torch. Light rays. Light rays म्हणजे प्रकाश किरण. From a torch म्हणजे त्या टॉर्च बॅटरी पासून. स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट, ह्या पॉइंट पासून सुरू होतात. गो फॉरवर्ड पुढं जातात. कंटिन्युअसली म्हणजे एका सतत. इन अ वन डायरेक्शन एका दिशेने जातात. बघा, आपण बॅटरी लावलो, एका दिशेने जाते बॅटरी. सी हिअर, लाईट रेज फ्रॉम द टॉर्च. लाईट रेज म्हणजे प्रकाश किरण. फ्रॉम द टॉर्च म्हणजे बॅटरी पासून. ऑल्सो स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट. ऑल्सो स्टार्ट म्हणजे सुरुवात होतात. फ्रॉम अ पॉइंट म्हणजे एका बिंदू पासून. हे लाईट रेज म्हणजे प्रकाश किरण टॉर्च पासून म्हणजे बॅटरी पासून एका पॉइंट पासून प्रकाश किरण सुरुवात होतात आणि गो फॉरवर्ड पुढे जातात. कंटिन्युअसली म्हणजे सतत. इन वन डायरेक्शन एकाच दिशेमध्ये सतत प्रकाश किरण टॉर्च पासून सुरुवात होऊन पुढं एका पॉइंट पासून पुढं सतत जात राहतात. सी हिअर, द लाईट रेज फ्रॉम अ टॉर्च
start from one point and go forward continuously in one direction. या टॉर्च पासून प्रकाश किरण सुरू होतात आणि पुढे जातात बघा. दिस इज अ एरो हेड and the starting point. This is the origin. A ray is a part of line. हा रे जो आहे, हा किरण जो आहे, त्याचा भाग आहे लाईनचा भाग आहे. This is a line. This is a PQ rays. This is a part of line. म्हणजे किरण हा रेषेचा भाग आहे. जसं लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन, म्हणजे जसा रेषाखंड हा इथून इथपर्यंत काय रेषाखंड जातो, जसा रेषाखंड हा रेषेचा भाग असतो तसा किरण सुद्धा का असतो, रेषेचाच भाग असतो. रे इज पार्ट ऑफ लाईन. पार्ट म्हणजे भाग, ऑफ लाईन म्हणजे रेषा, रेषेचा भाग. रे इज म्हणजे किरण आहे, पार्ट ऑफ लाईन रेषेचा, किरण हा रेषेचा भाग आहे. इट स्टार्ट्स म्हणजे रेज स्टार्ट्स ॲट वन पॉइंट. सी हियर, रेज स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट अँड गोज forward continuously in the same direction. See here, this is the ray start from one point. It म्हणजे ray starts म्हणजे सुरुवात होतो at one point म्हणजे एका बिंदूपासून सुरुवात होतो and goes forward पुढे जातो continuously म्हणजे सतत in a same direction एकाच दिशेला जातो. म्हणजे हा किरण एका बिंदूपासून सुरू होतो आणि पुढे सतत जातो. बघा, किरण एका बिंदू कडून सुरू होतो आणि सतत पुढे जातो इन सेम डायरेक्शन म्हणजे एका दिशेमध्ये. द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. द स्टार्टिंग पॉइंट इज पी, हियर इज अ बी. द स्टार्टिंग पॉइंट इज कॉल्ड अ ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू. द स्टार्टिंग पॉइंट of a ray is called its origin. म्हणजे किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला, आरंभ बिंदूला काय म्हणतात, आरंभ म्हणतात. दिस इज अ origin. This is the point is a origin म्हणजे आरंभ बिंदू. The starting point of a ray, the starting point of a ray is called its origin. ह्याला काय म्हणायचं, आरंभ बिंदू म्हणायचं. Here P is the origin. Here B is the origin. इथं काय आहे, P हा आरंभ बिंदू आहे. इथं काय आहे, B हा आरंभ बिंदू आहे. Here P is the origin and arrowhead is drawn to show that the ray is infinite and arrowhead म्हणजे बाणाचं टोक. Here arrowhead बाणाचं टोक is drawn काढला आहे टू शो दाखवायला द रे इज इनफायनाइट म्हणजे किरण हा अमर्याद आहे. किरण अमर्याद कोणत्या दिशेला आहे, या दिशेला. इकडे कसा आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे, ह्याला ओरिजिन आरंभ बिंदू म्हणतो. इथून सुरू झाला तो, जसा हा सूर्य हा कसा आरंभ बिंदू आहे. सन इज अ ओरिजिन. सन इज अ ओरिजिन स्टार्टिंग पॉइंट. बॅटरी इज अ ओरिजिन स्टार्टिंग पॉइंट. आणि रे इज इन्फिनिट, ह्या दिशेला कसं आहे, तो अनलिमिटेड म्हणजे अमर्याद आहे. द रे इज इन्फिनिट इन द डायरेक्शन ऑफ क्यू. हा रे हा क्यू दिशेला कसा अमर्याद आहे, हा रे सी दिशेला कसा अमर्याद आहे. अँड द फिगर कॅन बी रीड ॲज रेज पी क्यू. फिगर म्हणजे ह्या आकृतीचं वाचन कसं करतो, रेज पी क्यू, रेज बी सी. ह्या फिगरचं आपण वाचन कसं करतो, किरण PQ, किरण BC. रेज PQ, रेज BC. आणि किरण QP वाचणं चुकीचं आहे, किरण CB वाचणं चुकीचं आहे. आरंभ बिंदूकडून अमर्यादेकडे इन्फायनाइटकडे वाचन करायचं आपण. रेज PQ आणि रेज BC. आता सी हे दिस इज रेज AK. See here, raise XY. See here, see here, raise XP, raise XP. This is the origin and this is the infinite.
आणि रेज इज अ पार्ट ऑफ लाईन, म्हणजे रेज हा रेषेचा पार्ट असतो. रेज XT, रेज XY, रेज AK, रेज PQ, rays BC. In this way we can read the rays.